हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. नर्मदा मैया जिथे सागराला मिळते तिथे किनाऱ्याजवळ जे विमलेश्वर नावाचे ठिकाण आहे, तेथील आश्रमामध्ये काही वेळेला काही काळ मुक्काम करावा लागतो. कारण बोटींच्या साह्याने यात्रेकरूंना पलीकडील तीरावर नेण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बोटी, त्यांची वाहतूक करण्याची क्षमता आणि परिक्रमावासियांची संख्या हे सगळं गणित लक्षात घेता काही वेळा मुक्काम करावाच लागतो. त्यातही आम्ही तिथे पोचलो असताना झालं होतं काय की ओखी नावाच्या वादळाने त्या सागरात खूप थैमान घातलं होतं आणि त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी काही दिवस ती वाहतूक व्यवस्था सरकारने बंदच ठेवली होती. पण त्याचा परिणाम असा झाला की यात्रेकरू तर मोठ्या प्रमाणात तेथे किनाऱ्यावर आश्रमात येऊन पोचत होते आणि त्यांना पुढे पलीकडे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे झालं काय की त्या सुमारे 300पर्यंत लोकवस्ती असलेल्या जागी म्हणजे त्या गावी जवळजवळ 3000पेक्षा जास्त संख्येने यात्रेकरू जमा झाले, अडकून पडले. आम्हाला तिथं 2 रात्री तिथंच मुक्काम करायला लागला होता. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्या प्रकारच्या नावेच्या प्रवासाला 4 ते 5 तास लागतात. आम्ही तेथील ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना विनंती करून आमचा नंबर लवकर लावण्याची विनंती करत होतोच, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हे पाहून नाही म्हणले तरी आम्ही जरा निराश झालोच. पण प्रत्यक्षात जेव्हा आमचा नंबर लागला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की अरे, आज तर एकादशी आहे. मैयाच्या पिताजींचेही म्हणजे भगवान शिवशंकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या या भगवान श्रीकृष्णांच्या विश्रांती स्थानातून आपण आजच जाणार आहोत. त्यामुळे त्या सुमारे 4 तासांच्या प्रवासात मी श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायला सुरुवात केली. 11 पाठ झाले. त्याच वेळेस बोटीमध्ये आमच्याबरोबर शेजारीच बसलेले एका संन्यासी महाराजांना, ते कर्नाटकचे रहिवासी होते, सौ यशस्वींनी विचारलं की महाराज, आपण श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करायचा का? ते ऐकून तर ते खूपच उत्साहित व आनंदितही झाले. त्यांना असं काहीच अपेक्षित नव्हतं. आमच्या शेजारी बसलेले गृहस्थही, तेही महाराष्ट्रीयन होते, तेही आमच्याबरोबर तो पाठ करायला तयार झाले त्यांचं पुस्तक घेऊन. अशा प्रकारे आम्ही चौघेही त्या प्रवासात तो पाठ पण करू शकलो. प्रत्यक्ष संगमाच्या ठिकाणी पोहोचलो असताना त्या संन्यासी महाराजांनी माझ्या पत्नीला असं विचारलं की माताराम, आपल्याकडे समुद्र स्नानाचे श्लोक लिहिलेले पुस्तक आहे का? आपण ते श्लोकही म्हणूयात. ते ऐकताच सौ यशस्वीने ते पुस्तक लगेच काढलं आणि आम्ही चौघांनी ते श्लोकही म्हटले. तेवढ्यात काय झालं की एक उंच लाट आली आणि तिचे काही तुषार आमच्या अंगावर उडाले. ते पाहून बोटीमधील इतर बऱ्याच यात्रेकरूंनी आम्हाला असं सुचवलं की अरे, तुमच्या अंगावर पाणी पडू लागलंय, म्हणून तुम्ही जागा बदलून जरा इकडे आमच्या बाजूला सरकून बसलात तरी चालेल. पण आम्ही आनंदाने हसत हसत त्यांना सांगितले की हे काही सामान्य असे भिजणे नसून हा आम्हाला त्या रत्नाकर महाराजांनी दिलेला तुषाररूपी आशीर्वादच आहे. आणि खरोखरच त्या क्षणानंतर पाण्याचा एकही थेंब आमच्या अंगावर पडलाच नाही. आम्ही फक्त त्या प्रसादापुरतेच ओले झालो होतो. आणि हे सर्व घडले ते प्रत्यक्ष संगमस्थानीच. या घटनेनंतरच आमची अशी खात्रीच पडली की इतका चांगला योग आमच्या नशिबात होता, पण आम्हाला तो माहीतच नसल्याने 2 दिवसापूर्वी आम्ही खूप अस्वस्थ, म्हणजे जराशी निराशही झालो होतो ना. त्यामुळे तेव्हापासूनच केवळ परिक्रमेच्या उरलेल्या भागातच नव्हे
तर उरलेल्या आयुष्यातही आम्ही असं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत निराश होण्याचे काहीच कारण नाही. कारण यानंतर आपल्याला कसा, कोणत्या आणि कशा प्रकारचा कृपाप्रसाद मिळणार आहे कोणाला ठाऊक. त्या प्रकारच्या नैराश्याने भरलेल्या विचारांच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याचा बहुमूल्य असा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या वेळेचा उपयोग भगवत नामस्मरणासाठीच आपण वापरला पाहिजे. कारण त्यातच आपलं खरं हित आहे. आणखी काय झालं पुढे, भरूच या गावाजवळ आणखी एक अशी विलक्षण गोष्ट घडली की भरूच पार केल्यानंतर पुढे वाटेत भेटलेल्या एका गृहस्थाने सांगितलं की इथून अमुक अमुक किलोमीटरवर एक आश्रम आहे आणि तिथे तुमच्या दुपारच्या भोजन प्रसाराची तसेच विश्रांतीची व्यवस्था होऊ शकेल. पण प्रत्यक्षात काय झालं की त्या गृहस्थांनी सांगितलेलं अंतर तर आमच्याकडून कधीच पार झालं आणि आम्हाला तर कुठे आश्रमाचा झेंडाही दिसत नव्हता. कारण मंदिर, आश्रम यांची झेंडा एक चांगली खूण असते आणि ती लांबून दिसू शकते. त्यावेळेला माझी पत्नी माझ्यापुढे सुमारे 15-20 पावलांच्या अंतरावरून चालत होती आणि मी असा विचार करायला लागलो की अर्थातच मनातल्या मनात विचार होता की आता दुपारच्या म्हणजे आत्ताच्या जेवणाची काय सोय होणार बरं आणि काय सोय होणार बरं असं मनातल्या मनात म्हणेपर्यंत, कारण इतर कोणाशी काय पत्नीशी बोलायचा प्रश्नच नव्हता, त्या तर थोड्या दूर अंतरावर होते ना. म्हणजे अगदी तत्क्षणीच मागून एक कार आली आणि त्या कारमधील मनुष्याने असे सांगितले की महाराज आपके लिए भोजन लाया है. ते ऐकून मी पत्नीला हाक मारली. त्या आल्या. आम्ही दोघंही कार थांबलेल्या ठिकाणीच तेथील त्या डांबरी रस्त्याच्या कडेला मातीमध्ये माझ्या खांद्यावरचा टॉवेल जमिनीवर अंथरला. त्या कारमधील माणसांनी दिलेले द्रोण, पत्रावळी वगैरे घेतलं. आमच्या लक्षात असंही आलं की ते अन्न खाणारे आम्हीच पहिले होतो. सगळेच पदार्थ ताजे व गरमही होते. रोटी, रस्सा भाजी आणि पुलाव होता. ती रस्सा भाजी मला तरी थोडी तिखटच वाटत होती, पण रोटी आणि पुलावाच्या बरोबर खाताना काही त्रासदायक वाटलं नाही. मी ते खाऊ शकलो. पण झालं काय की तो रस्सा बहुतेक मला थोडा जास्त वाढला गेला होता आणि त्याच्या त्या तिखटपणामुळे मी तो नुसता पण खाऊन संपवू शकत नव्हतो. त्यामुळे आता रस्सा संपवा तरी कसा, टाकून पण देता येत नाही, या विचारामध्ये मी होतो. आता काय करावं, पुन्हा तीच परिस्थिती, काय करावे बरे हा विचार मनात येतोय. तो समोरच्या दिशेने कार आली. त्यातून दोघे तिघे लगबगीने खाली उतरले. ते म्हणाले आमच्याकडचा पण प्रसाद तुम्ही घ्या. त्यांच्या हातामध्ये काही खाद्यपदार्थ होते. शेव, पापडी, गाठी आणि गुडी बुंदी असे पदार्थ त्यांनी आमच्या पुढे केले आणि म्हणू लागले की आमच्याकडून तुम्ही हा प्रसाद ग्रहण केलाच पाहिजे. मग काय, ते पदार्थ त्या रस्साभाजीमध्ये घातले. आता त्या रस्त्याचा तिखटपणा तर कमी झाला, त्यामुळे तेही खाऊन संपवू शकलो. टाकून तर द्यायचं नव्हतंच. प्रॉब्लेम आधी जेवण कधी मिळेल असा होता, नंतर तिखटपणाचा होता. पण सगळे प्रॉब्लेम संपले. म्हणजे झालं काय की परिक्रमावासीने प्रॉब्लेमचा विचार करूच नाहीये हे खरं, त्याने फक्त शरणागत व्हायचं असतं. होतं काय की एखाद्या अनिश्चिततेच्या प्रसंगी साधकाला भगवंताची आठवण होतेच. त्याला तीव्रतेने असं वाटते की आता या क्षणी माझ्यावर भगवंताची कृपा अशा प्रकारे झाली पाहिजे. म्हणजे काय होतं की अनिश्चितता जेवढी जास्त तेवढी साधकाची भगवंतांकडे शरणागतता जास्त. अहो हेच तर सूत्र या नर्मदा परिक्रमेचं. तुम्ही मैयाला संपूर्ण शरणागत असायला पाहिजे. कारण परिक्रमा म्हणजे तर संपूर्ण अनिश्चितता असं समीकरण करता येईल की. कारण एरवी जसं आपण म्हणतो अनसर्टन्टी इज द ओनली थिंग विच इज सर्टन इन दिस नर्मदा परिक्रमा. म्हणजे काय होतं की सकाळी यात्रेतील पुढील वाटचालीसाठी बाहेर पडताना दुपारचे भोजन कुठे असेल, त्यावेळी काय खायला मिळेल आणि त्यावेळी कोणाकडे कुठे असू हे काहीही माहीत नसतं. आणि तीच परिस्थिती त्यानंतर पुन्हा असो. आपल्याबरोबर परिक्रमा कशी करावी याबद्दल माहिती देणारे पुस्तक असूही शकते किंवा कोणी अनुभवी यात्रेकरूही असू शकतात. त्यांना माहीत असतं किंवा त्यांनी काही माहिती मिळवलेली असते. पण होतं काय की तुम्ही काहीही, कोणतीही, कितीही अचूक अशी माहिती मिळवली असेल तरी प्रत्यक्षात मात्र तुमचा मुक्काम कुठे होणार हे तुम्ही ठरवू शकतच नसता. एवढेच नव्हे तर तुम्ही ठरवलेल्या ठिकाणीच तुम्ही पोहोचू शकाल असंही नसतं. कारण त्या स्थळी तुम्ही उशिराही पोहोचू शकता आणि जर का तुम्हाला कोणी काही शॉर्टकट दाखवले तर तिथे लवकर पण पोहोचू शकता किंवा तो भाग पार करून तुम्ही काही अंतर पुढे जाऊ शकता की जिथे जाण्यासंबंधी तुम्ही काही प्लॅन केलेला नव्हता. त्यामुळे मैयाला संपूर्ण शरणागत राहणं हेच साधकाकडून अपेक्षित असतं. म्हणजेच काय, जितकी तुमची मैयाप्रती शरणागतता जास्त तितकी तुमच्यावर मैयाची कृपा जास्त. तुम्ही ती कृपा रिसीव्ह करण्यासाठी पात्र मात्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण काहीही, कोणतीही चिंता करायचीच नाही. अगदी
माझ्या सामानाची काय होईल हीही चिंता करायची नाही. कारण हे बघा की शूलपाणीसारख्या अतिशय कठीण दुर्गम भागातून जाताना आम्हाला जेव्हा पाण्याचे एक ओढा ओलांडून पुढे जायचं होतं, तेव्हा त्याच्या आधी माझ्याबरोबर असलेल्या म्हणजे पैसे आणि इतर काही आवश्यक वस्तू ठेवलेल्या पिशवीचा एका बाजूचा बंद तुटला. आता त्या तसल्या विराण जागी त्या पिशवीची दुरुस्ती आवश्यक होती. तिचं काय करणार? काही नाही. तुटलेल्या बंदाला एक गाठ मारून तसंच पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर एक झोपडी दिसली. तिथे आपल्या सर्वांना चहा मिळेल, कारण आम्ही सगळे थकल्यासारखं झालो होतो. आज त्या वाटेला आम्ही त्या झोपडीजवळ पोचतोच तोच त्या झोपडीमधील एक मनुष्य बाहेर आला आणि आम्हाला सांगू लागला, माझ्याकडे तुम्हाला चहा करून देण्यासाठी साखरही नाही आणि दूधही नाही. त्यावेळी आमच्याबरोबर असलेल्या एका बहिणी आम्हाला सर्वांना सांगितलं की माझा तर जरा उपास आहे आणि माझ्या खाण्यासाठी म्हणून मी माझ्यासाठी थोडा गुळ घेऊन ठेवला आहे, तो वापरून आपण चहा बनवून घेऊ शकतो. कारण अशा ठिकाणी ते उकाळा म्हणतात अशा चहाला. अशा प्रकारे तो चहा बनवून आम्ही उकाळा प्यालो. पण त्या मनुष्याच्या 1-2 मुलांना जरा बरं वाटत नव्हतं, काही किरकोळ म्हणजे थोडा ताप खोकला असं काहीतरी होतं. आमच्याकडे असलेली काही औषधं त्या मुलांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याकडे दिली आणि त्यांना ती औषधे पोटात घेण्यासही सांगितले. त्यांच्या झोपडीच्या भिंतीच्या आधाराने म्हणजे पाठ टेकून आम्ही सर्वजण चहा प्यायला जरा विचारणीसाठी बसलो होतो. पुढे जाण्यासाठी आम्ही जेव्हा उभे राहिलो तेव्हा तिथल्या एका खिडकीतून माझ्या मिसेसना त्या झोपडीत एक शिवण यंत्र असलेलं दिसलं. तसेच तिथे एक माणूस त्या शिवण यंत्रावर काम करताना दिसला. तो तर एक जीनची पॅन्ट शिवत असताना दिसला. आमच्या आश्चर्याचा पारावाच राहिला नाही. जर जीनची पॅन्ट शिवता येत असेल तर आमच्या त्या पिशवीचा बंद तर नक्कीच शिवला जाणार. आम्ही त्या माणसाला त्या शिलाईबद्दल विचारले तेव्हा तो आनंदाने उत्तरला की हो, मी जरूर ती शिलाई करून देईन, पण त्यासाठी तुम्हाला ती पिशवी रिकामी करून द्यायला पाहिजे. आम्ही लगेचच त्याप्रमाणे केल्यावर त्याने लगेच 1 मिनिटाच्या आत माझी पिशवी दुरुस्ती करून दिली सुद्धा. अर्थात त्याच्याबद्दलची चार्जेस लोक घेत नसतात, तो भाग वेगळा. त्या पिशवीचा बंद तुटल्यानंतर आम्ही मात्र कोणत्याही प्रकारची किंवा खूपच अशी चिडचिड केली नव्हती. कारण आम्हाला माहीत होतं की या प्रकारच्या परिक्रमेमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीबद्दल कधीही कोणत्याही प्रकारची चिडचिड करायची नसते. योग्य वेळी योग्य त्या प्रकारे तुमच्या अडचणींचे निराकरण होतेच. तुम्हाला ते तसले निराकरण त्यावेळी अपेक्षितही नसेल, कारण ती सर्व व्यवस्था मैयाने करून ठेवलेलीच असते. असे कितीतरी परीक्षेचे प्रसंग येतात बरं. उदाहरणादाखल म्हणून थोडं सविस्तरपणे वर्णन केलं एवढंच. अच्छा, आता पुन्हा भरूचच्या तीरावर काय झालं ते बघू. त्या गावात महत्त्वाची अशी एकूण जवळजवळ 46 तीर्थक्षेत्र आहे. त्यातील एका मंदिरापाशी आम्ही जेव्हा गेलो, ते बहुधा शनीचे मंदिर असावे. तिथे आम्ही दर्शन घेत असताना तेथील त्या मंदिराची स्वच्छता करणारे जे पुजारी होते त्यांनी थोड्या वेळ माझ्याकडे जरा त्यांची नजर रोखूनच पाहिलं आणि अचानक त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जरा थोडा वेळ इकडे या. झाले. आम्ही दोघे त्यांच्या मागोमाग गेलो. एक वळसा घालून थोडे पुढे गेल्यावर तिथे एक शिवमंदिर असलेले दिसले. ते खूपच पुरातन असले ते दिसत होते. तेथेच पुरातत्व खात्याची ते खूप पुरातन मंदिर असल्याची म्हणजे त्या प्रकारचा उल्लेख असल्याची एक पाटी पण होती. ते पुजारी बाबा आम्हाला सांगू लागले की 1980 साली मी माझ्या गुरूंबरोबर इथे आलो होतो. त्यावेळेला येथे असे मंदिर वगैरे काहीच नव्हते, फक्त हे शिवलिंगच होते. पण इथे जी मंडळी काही उपासना करत होती त्यांनी आमच्या दोघांच्या ताब्यात हे सर्व देऊन त्याची योग्य ती काळजी घेण्यास बजावले आणि ती मंडळी कुठेतरी दुसरीकडे निघून गेली. त्यानंतर काही काळाने माझे गुरुही तिथून निघून गेले आणि त्याने मला असं सांगितले की तू मात्र पूजा अर्चा कामासाठी इथेच थांबायचेस. त्यापर्यंत मी इथे थांबलेलो आहे. काही दिवसांच्या सूक्ष्म निरीक्षणांच्या नंतर मला असे जाणवले की सूर्योदयानंतर म्हणजे अगदी दक्षिणायन असो की उत्तरायण, खरे तर कोणत्याही दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशीच तेथील एका ठराविक ठिकाणी सूर्यकिरण नक्की पडतात आणि ती जागा म्हणजेच या शिवलिंगाची जागा होय, अशी ती रचना आहे. मग आणखी जवळजवळ 3 वर्षे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या शिवलिंगाच्या आजूबाजूला मी अशा प्रकारे बांधकाम केलं की कुठल्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी त्या शिवपिंडीवर सूर्यकिरण पडण्यास कधीही आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही. आणि अशा तऱ्हेने ते बांधकाम माझ्याकडून झालंही. तेथील आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की वर्षातील काही विशिष्ट दिवशी त्या शिवलिंगामधून जे काही तेजस्वी किरण बाहेर पडतात त्या किरणांचे ग्रहण करून आज पावेतो एकूण 4 साधक, अर्थातच ते उच्च कोटीचे असले पाहिजेत, या संसारातून मुक्त झाले आहेत. ही कथा त्या पुजारी बाबांनी आजपर्यंतच्या 37 वर्षांमध्ये आम्ही धरून फक्त 9 जणांना सांगितली आहे. असं आम्हाला कळताच खूप धन्य वाटलं. ते पुढं असंही म्हणाले की ही जागा तर मी अनेकांना दाखवीतच नाही,
पण तुम्हाला पाहिल्यावर का कोणास ठाऊक, पण मला असे वाटले की तुम्हाला हे सर्व दाखवावे. त्या स्थानाची ही सर्वच माहिती ऐकल्यावर आम्ही तत्काळ त्यांना असे विचारले की मग एवढ्या पवित्र जागेवर, तीर्थस्थानावर आम्ही श्री शिवमहिम्न हे स्तोत्र म्हणू का? ते ऐकून पुजारी बाबा तर खुश झाले. मी तर अक्षरशः दंडवत घालून म्हणजे खरोखर त्याच अवस्थेत राहून महिम्नाचा संपूर्ण पाठ केला. ते बघून तर ते पुजारी बाबा आणखीनच प्रसन्नचित्त झाले, फारच भावविभोर झाले. त्यांनी आम्हाला आणखी काही आशीर्वादही दिले. काही काळ प्रेमळ अशा कृपादृष्टीने आमच्याकडे ते बघतच राहिले होते. तो सगळा वेळ आमच्या दृष्टीने काही वेगळाच गेला. नंतर त्यांनी आजूबाजूच्या काही मंदिरांची ही वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बघू. पण त्या ठिकाणी त्या पुजारी बाबांची कृपा अशा विलक्षण प्रकारे आमच्यावर झाली खरी. हरिओम.